अकोला शहरात बुधवारी रात्री मुसळधार अवकाळी पावसाने कहर केला। बापूनगरसह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी घरात घुसले, वाहनांचे नुकसान झाले आणि नागरिक त्रस्त झाले। महापालिकेच्या नाला सफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून अकोला शहरात धुवाधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली। सलग 4 तास सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण शहराचं जनजीवन विस्कळीत झालं। अकोटफाईल जवळील बापूनगर मुख्य बाजार परिसर, कोठारी कॉम्प्लेक्स परिसरात नाल्यांचं पाणी थेट घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसलं। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले। या पावसामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या नाला सफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे। प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी मोठमोठ्या घोषणा आणि फोटोंच्या माध्यमातून प्रचार केला जातो, मात्र प्रत्यक्षात नाल्यांची सफाई झालेली नसल्याचं यंदाही समोर आलं आहे। स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर घरांमध्ये साचलेल्या पाण्याचे व्हिडिओ शेअर करत प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला। बापूनगर परिसरात सांडपाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले। दुकानामधील माल भिजल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे। स्थानिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की दरवेळी पावसाळ्यात हीच परिस्थिती होते। महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका आम्हालाच बसतो। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली आहे। महापालिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र या घटनांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।